आपण 1 वाटी सुका जवळा घेऊन तो कडकडीत पाण्यात भिजवला. कडकडीत गरम पाण्यामुळे सुका जवळा अगदी ओल्या जवळ्यासारखा नरम होतो. तर आपण अर्धा तासासाठी सुका जवळा भिजवून ठेवलाय. मी रोहिणी मोहित झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण जवळ्याची भजी बनवतोय, सुक्या जवळ्याची. हा बघा, आपण पाण्यामध्ये भिजत टाकलाय जवळा, तो घेतलाय. कांदा घेतलाय बघा, आणि 2 कांदे कापून घेतलेले आपण. हे काय घेतलेत मसाले? थोडी कोथिंबीर चिरून घेतले, मिरची चिरली, आगरी मसाला घेतला 1 चमचा, आणि हा मोठा 1 चमचा मी काश्मीर मिरची पावडर घेतले. अर्धा चमचा मी हळद घेतले, कोथिंबीर घेतले 2 चमच भरून. 2 चमच मी मिरची घेतली, 2 मिरच्या घेतल्यात, आणि हे 2 कांदे कापून घेतलेत. आता आपण सुरुवात करूया. अर्धा टीस्पून आपण मीठ घेतलंय. आपण मिठामध्ये कांदा चुरून घेऊया चांगला. कांदा चुरून घ्यायचा आहे आपल्याला, नरम पडला पाहिजे. मिठामध्ये चुरून घेऊया जरा. तर जवळा ना आपण 1 वाटी, मोठी वाटी जवळा घेतलेला. सुका जवळा आपण घेतला आणि गरम पाण्यात भिजवला आपण. तर आता जवळा जरासा हलकासा आपण ह्याच्यात घेतला. पिळायचा नाही, एकदम हलकस हे करायचं आहे. गरम पाण्यात भिजवला, नरम पडला तो. आणि घाण असेल ना जर आपण, म्हणजे माती वगैरे, ती सगळे निघून जाईल. चांगला चोळून घेऊन खाली लावतात. दाबायचं नाही जास्त. दाबला ना का नुसतं पाणी राहतं, त्याचं कायच राहत नाही, मग आतलं निघून जातं. हा, सुका सुका असं वाटेल. त्यामुळे ना जास्त दाबायचं नाही, हलकासा हे करून घ्यायचा तो आपल्याला पाण्यामधून. 2 पाण्यात काढल्यामुळे त्याचं मीठ जे असतं ना, त्यांनी लावलेलं आणि समुद्रातलं मीठ त्याचं पोटातलं थोडं कमी होतं. मीठ कमी होतं, थोडं हलकसं नरम होतो. एकदम असा ओला जवळा कसा असतो तसं वाटतो. वाटलं पाहिजे ना. आपण ओला जवळ्याची भजी करतो ना, तसे तुम्हाला ते भजी लागतील, एकदम छान टेस्टी. आता ना आपलं मस्त कांदा चुरून झाला, त्यात जवळा टाकला आपण, तो पण छान मिक्स करून घेतला. आता आपण बेसन टाकतोय. आपण 4 टेबलस्पून बेसन टाकलं. क्रिस्पी व्हायसाठी आपण तांदळाचं पीठ टाकतोय. 1 टेबलस्पून आपण राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ घेतलं. आपल्याला लागलं तर घेऊया. आता ना आपण गरम तेल केलेलं आहे, कडकडीत गरम केलंय. झालं की नाही काय माहिती. आपण याच्यामध्ये सोडा नाही टाकत, त्याच्यामुळे आपण तेल टाकतो गरम केलेलं. 2 चमचे तरी तेल पाहिजे आपल्याला. तर ना आपण मस्त तेल गरम करून घेतलंय. आपण 1 टेबलस्पून तेल टाकतो याच्यामध्ये. हात घालू नका, मी घालते, मला सवय आहे. तुम्ही हात नका घालू, नाही घाले, हात भाजेल. तुम्ही चमच्यानी करा असं मिक्स. आणि फार पीठ नाही टाकायचं कधी पण, नाही तर ना पीठ सारखं लागतं. तो एखाद्या म्हणजे फिशचा आपण जर करतोय ना, कबाब बनवतोय किंवा काय, तर जास्त पीठ नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, अगदी बाइंडिंग पुरतच. आता ना आपण तेल गरम झालेलं आहे. आपण भजी तेलात सोडून घेऊया चपट्या चपट्या.
चपटे चपटे हाताने असे करून घ्यायचे. हे बघा, दाखव, एक करून दाखव. ह्याच्यात आपण आंबट काय नाही टाकलं, गरज नसते. आंबटपणासाठी तुम्हाला हवं असेल तर चाट मसाला किंवा अर्धा लिंबू पिळू शकता, किंवा तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा ऍड करू शकता. हे भजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. हे भजी चवीला खूपच छान लागतात. आपण मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी कुरकुरीत भजी तळून घेऊया. बघा, एकदम मस्त क्रिस्पी झाले का आपले. तुम्ही पण हे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.